जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र देव की जय। बोलो परम पूज्य चाणक्य चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्र मुनि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुय सागर जी महाराज की जय। की जय। जीव समासाधिकार है जीव समासाधिकारामध्ये आपण अवघाण्याचं प्रकरण पाहिलं आहोत। अवघाण्याचे इथं बेदती केले त्याचं काय करायचं ते दिसते का बघ त्यावरचं इथे ते अक्षर दिसते वरचं नाही दिसत आपण काय काय शिकलो आतापर्यंत त्याचे एकदम 2 मिनिटात रिव्हिजन करूया। एकूण अवघाण्याची बेदती केली 64 त्यामध्ये 16 16 16 16 चे 4 ते 16 16 ते असतात फक्त 64 कसे भेट झाले ते पहिल्यांदा 16 आपण करायचे आणि 16 चे 4 उपयोग करायचे। अपर्याप्त जगन्य सगळ्यांनी बोलायचं अपर्याप्त उत्कृष्ट पर्याप्त उत्कृष्ट जगन्य म्हणजे काय सगळ्यात छोटी आणि उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात मोठी अवघड। तर अपर्याप्त जीवाची जगन्य आणि उत्कृष्ट पर्याप्त जीवांच्या जगन्य आणि उत्कृष्ट अवघड असं म्हणून त्या 16 जे एकूण जीवांचे भेद आहेत त्याचे ते 4 गुणल्यानंतर 64 प्रकारचे। तर पहिल्या प्रकारामध्ये काय म्हणजे सगळे अवघड एकेंद्रामध्ये सूक्ष्माचे, दुसऱ्यामध्ये एकेंद्राचे सगळे बादल आहे आणि तिसऱ्यामध्ये अपराधिष्ठित प्रत्येक आणि विद्युत चतुर्थ पंचेंद्रिय दश जीवांच्या सगळ्या अवघड। आता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की किती अवघड गुणित रूप आहेत आणि किती अवघड अधिक रूप आहेत। 42 अवघड गुणित रूपाने 22 अवघड अधिक कुठल्या 42 घ्यायच्या वरच्या सगळ्या 42 अवघड गुणित रूप आहेत आणि खालच्या 2 पंक्तीतल्या अवघड ज्या आहेत त्या अधिक रूप आहेत। 42 अवघडामध्ये गुणकाराचं प्रमाण किती सांगितलंय 3 प्रकारचा गुणकार आला तिथं समीरण किती गुणकाराचं प्रमाण सांगितलं सूक्ष्माचा गुणकार आणि बाजाराचा गुणकार आणि 51 पासून पुढे संख्याकाचा गुणकार आहे 51 पर्यंत असंख्याकाचा गुणकार आहे आणि त्याच्या पुढे असंख्याकाचा गुणकार हे असंख्याकाच्या पुढे संख्याकाचा गुणकार 51 पर्यंत 50 पर्यंतच्या अवघडना त्या अवघडाचं प्रमाण किती आहे सामान्यपणे एक पहिल्या अवघडापासून ते 50व्या अवघडापर्यंत घनांकुलाचा असंख्याक सगळ्या तिथपर्यंत सगळ्या अवघडना किती लहान मोठे असतील परंतु तरी सुद्धा त्या सगळ्याचं प्रमाण किती येते घनांकुलाचा असंख्याक पहिल्या अवघडाचे घनांकुलाचा असंख्याक भाग छोटा आहे पुढच्या अवघडाचे घनांकुलाचा असंख्याक भाग मोठा आहे कारण का असंख्याक भाग एकच प्रकारचा नसतो। आता जसं म्हटलं की 1000 ला आपण घाण गुणलं तर किती येणार 100 येणार 20 ने गुणलं तर किती येणार 50 येणार 40 ने गुणलं तर किती येणार ते भागायचं
भागायचं म्हणजे वेगवेगळे प्रकार येतात नाही. तसं इथं लहान एक संख्या आहे तर वेगवेगळ्या असंख्यातांना भागल्यानंतर त्याचं जे प्रमाण येणार ते सारखं येणार नाही, ते वेगवेगळ्या प्रकारचे येणार. म्हणून तिथं पहिल्यांदा आपण काय केलं होतं, सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्त झालेल्या अवघाणीमध्ये किती भागात ठेवले होते खाली, कोणते भागात ठेवले होते. पहिल्याचा असंख्याचा भाग 19 वेळा, आवलीचा असंख्याचा भाग 9 वेळा आणि 1 अधिक आवलीचा संख्याचा भाग 22 वेळा आणि संख्याचा भाग 9 वेळा. म्हणजे संख्यातानं 9 वेळा भागले आणि गुणकार किती ठेवले, आवलीचा संख्याचा भाग 22 वेळा. आणि तो कशासाठी ठेवला ते तुम्हाला प्रयोजन लक्षात आलं की पुढच्या एक असंख्यात गुणा केल्यानंतर एक भागात कमी होत गेला. आणि जिथं अधिकचं प्रमाण आहे त्या ठिकाणी वरचा एक आवलीचा संख्याचा भाग आणि खालचा एक अधिक आवलीचा संख्याचा भाग दोन कमी होतात, भागाकार आणि गुणकार असे ते आपण अवघाना समीकरण पाहिलं. आणि त्याच्यामध्ये आणखी काय सांगितलं की कुठली पण एक रेषीव त्याची अवघाना किती आहे, घनांकुलाचा असंख्याचा भाग. फक्त अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती त्याची जी पर्याप्तची जगणे अवघाना ती घनांकुलाचा संख्याचा भाग आहे. परंतु त्याच्या पुढच्या अवघाना ज्या आहेत विंद्राच्या पुढच्या त्या सगळ्यांपेक्षा घनांकुलाचा संख्याचा भाग किंवा पुढं जे आहे ते संख्यात घनांकुल पण होईल. बाकी सगळे एकत्र जे कोण असतील निगोद असत, वायुदायी, तेजदायी, बादल असत, सूक्ष्म असत, पर्याप्त असत, अपर्याप्त असत, सगळ्यांच्या अवघाना घनांकुलाचा असंख्याचा भाग आहे. त्यामुळे जो काही आपल्याला दिसतात एक जीव ते एक नाही, किती आहे, असंख्याता संख्यात आहे. हे आपण सगळं पाहिलं. एक जीव आपल्याला कधी एक तो दिसणार नाही, फक्त अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती एक दिसू शकते. तर बाकी जे काही दिसते ते असंख्यात जीवांचं ते शरीर आहे, असंख्यात शरीर आहे एकत्र आलेले. आता पुढे आपल्याला पुढे जाऊया. पुढचं आतापर्यंत झालं ते उजळणीत आले. आता पुढं पहिली जी अवघाना आहे, कोणती आहे पहिली अवघाना, सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाची जगण्य अवघाना, असं एवढं म्हणायचं. सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाची जगण्य अवघाना. दुसरी कोणती आहे, सूक्ष्म वायुमय लब्धपर्याप्तकाची जगण्य अवघाना. दोन्ही पण जगण्य. तर ह्याचा अर्थ काय झाला की पहिल्या अवघाण्यापासून दुसऱ्या अवघाना किती मोठी आहे, असंख्यात गुणित आहे. असंख्यात गुणित आहे, किती गुणित आहे, आवलीचा असंख्याचा भाग गुणित आहे. आता त्या दोन्हीच्या मध्ये अवघानाचे भेद अनेक असतात. म्हणजे आता पहिल्या अवघाना त्याची जगणे सांगितली, ह्याची जगणे सांगितली, परंतु जगणे झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकच प्रदेश वाढवला तर ती दुसरा अवघानीचा भेद होतो. तो कोणाला असणार, त्याचे भेद काढायचे आपल्याला. तर सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाची अवघाना जी होती ती किती मोठी आपण निरंजनाकडे त्या सगळ्याची एक छोटी संतुष्टी करायची, फक्त जग. पहिली अवघानाला काय म्हणायचं, त्या सगळ्या अवघानाचं संतुष्टीची सगळी संतुष्टी त्याचं एक फक्त चिन्ह ठेवायचं जग. आता त्याच्यानंतर दुसरी जी अवघान आहे सूक्ष्म वायुमय अपर्याप्तची जगणे अवघान, ही याच्यापेक्षा किती आहे, आवलीचा असंख्याचा भाग. तर उदाहरणार्थ आपल्याला इथं जगणे अवघान एक अंक संतुष्टीचं गणित घेतलं आपण, 960 आहे. आणि त्याला आवलीचा असंख्याचा भाग एक 24 काय 25 काय तर मांडलाय आपण इथं पकडलाय. तर 25 घ्या, आवलीचा असंख्याचा भाग एक 25 घेतला. तर
25 ना आपण गुणलं 25 150 चल 15 25 9 225 आणि 15 240 बरोबर आहे ना बरोबर 24,000 तर आता उदाहरणार्थ 960 प्रदेश अवघान समजा सूक्ष्म निगोदब्ध पर्याप्तकाचे असेल तर त्याला अवनीच्या असंख्यात्मक भागाने गुणल्यानंतर त्याची दुसऱ्याची किती आली 24,000 आली एक उदाहरण आहे ते तर असंख्यात गुणित येणार आहे वास्तविक गणितामध्ये तर ह्याच्यामध्ये 960 पासून त्याच्यामध्ये एक प्रदेश मिळवायचा तो दुसरा एक भेद असणार कारण जगन्य आव्हान सगळ्या जीवांचे असणार नाही दुसरा कोणता जीव असेल त्याचे एक प्रदेश अधिक आव्हान असेल आणखी कोणता जीव असेल त्याचे त्याच्यापेक्षा एक प्रदेश अधिक असेल असं एक एक प्रदेश वाढवत 961 पासून ते 24,000 पर्यंत हे सगळे अवघाण्याचे भेद पण असणार इथं जे सांगितले फक्त जगने उत्कृष्ट एवढे सांगितले परंतु त्याच्यामध्ये जे येतील ते पण सगळे अवघाण्याचे भेद पुन्हा कुठल्या जीवाना असणार वेगवेगळ्या जीवांना वेगवेगळे आव्हान असणार आता आपण सगळे आहोत सगळ्यांचे आव्हान सारखे का कोणाचं 4 फूट कोणाचं 5 फूट कोणाचं 5.5 कोणाचं 6 फूट आणखी लांबी रुंदी सगळे वेगवेगळे आहेत तसे प्रत्येक जीवाच्या मध्ये आव्हान वेगवेगळे असणार सूक्ष्म निगोदब्ध पर्याप्त जीव तिसऱ्या समयात जगणे आव्हान झाली परंतु पहिल्या दुसऱ्या समयात त्याच्यापेक्षा मोठी होती आव्हान त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या समयात वगैरे त्याची आव्हानं वाढत जाणार मोठे उदाहरण मग ते सगळे मध्यम भेद म्हणायचे त्याला आव्हानाचे मध्यम भेद आता तर त्या पहिल्या दोन आव्हानांच्या मधले भेद इथं काढलेले आहेत किती भेद होतात आणि कसे काढायचे आणि त्या वृद्धींचं नाव काय घ्यायचं तर तिथं आपले 101 आठवण झालेत ना 102 घातानंतर काढतात तर आता तिथं पहिल्या आव्हानापेक्षा दुसऱ्या आव्हानामध्ये किती गुणित झालेला असंख्याक तर तिथपर्यंत वृद्धी किती प्रकारचे होणार एक असंख्यात भाग वृद्धी दुसरी संख्यात भाग वृद्धी तिसरे संख्यात आता इथं ते एक नाव आहे त्याचं अवक्तव्य भागवृद्धी संख्यात गुणवृद्धी असंख्यात गुणवृद्धी आणि अवक्तव्य गुणवृद्धी तर त्या एका पहिल्या अवघाण्यापासून दुसऱ्या अवघाण्याच्या मध्ये जे भेद येतील अवघाण्यांची त्याच्यात 6 प्रकारच्या वृद्धी होणार ती अवघाना त्याच्यापेक्षा किती अधिक आहे दुसरी अवघाना असंख्यात भागवृद्धी आहे ती संख्यात भागवृद्धी आहे ती गुणवृद्धी आहे असे त्याचे नाव आहे ते 6 मग असंख्यात भागवृद्धी म्हणजे काय त्याचा अर्थ की त्या जगन्य अवघानेला असंख्याताने भाग द्यायचा आणि त्याचं जे उत्तर आलं ते त्याच्यामध्ये जोडायचं त्याला काय म्हणायचं भागवृद्धी जसं आपण इथे केलं होतं की नाही 17व्या अवघानेला अवलीच्या असंख्याताला भागानं भागून त्याच्यामध्ये मिसळलं तर ती असंख्यात भागवृद्धी आहे तसं इथं सुद्धा पहिले जे सूक्ष्म निगोदब्ध पर्याप्तकाचे अवघान आहे त्याला असंख्याताना भागायचं आणि ते त्याच्यामध्ये मिसळायचं तर त्याला काय म्हणणार आपण असंख्यात भागवृद्धी
संख्यातानं भागून जे उत्तर येईल ते विसरलं तर त्याला काय म्हणणार? संख्यात भागवृत्ती. आणि त्या दोन्हीच्या मध्ये असंख्यातानं भागून पण येत नाही आणि संख्यातानं भागून पण येत नाही. आता कसं उदाहरण तुम्हाला सांगितलं तर कळेल आपल्या अंकसंदृष्टीनं. त्याला म्हणायचं अवक्तव्य भागवृत्ती. नंतर तिसरी असं संख्यात गुणवृत्ती, म्हणजे संख्यातानं गुणल्यानंतर जे उत्तर येतं त्याला काय म्हणायचं? संख्यात गुणवृत्ती. असंख्यातानं गुणून जे वृद्धी होईल त्याला काय म्हणायचं? असंख्यात गुणवृत्ती. आणि त्या दोन्हींच्या मधल्या संख्येनं गुणून जे उत्तर येईल त्याला म्हणायचं अवक्तव्य गुणवृत्ती. अशा 6 वृत्ती येणार आहेत त्या दोन्हींच्या मध्ये, त्या फक्त 2 मध्ये येणार. तर आता ओळीनं आपण तुम्हाला हे जर उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल. हे नाव कसं का? आता सूक्ष्म निगोद 90 प्रकारची अवगाहनं आहेत. त्याच्यामध्ये आपण एक प्रदेश वाढवला तर ती कोणती वृत्ती होणार? तर ती असंख्यात भागवृत्तीच होणार. कारण का? तर जगन्य अवगाहनेला जगन्य अवगाहन जे ते किती आहे? घनांकुलाचा असंख्यात अवगाहन. त्यानेच भागल्यावर जगन्य अवगाहनेला आपण जगन्य अवगाहनेला भागलं तर उत्तर किती येणार? 1 उत्तर येणार ना. तर ते 1 जोडले आपण. जसं उदाहरणार्थ आता 960 ही जगन्य अवगाहन मानली आपण. आणि त्या 960 मध्ये 901 उत्तर येण्यासाठी कशाने भागावं लागेल आपल्याला? 960 ने भागावं लागेल. म्हणजे असंख्यात आहे ना ही संख्या. ही संख्या असंख्यात आहे. भागाकार आपला जो भागाकार आहे तो असंख्यात असेल आणि त्यानं भागून उत्तर पुढे 1 आलं तर त्याचं नाव काय येणार? असंख्यात भागवृत्ती. ही संख्या कोणती आहे बघायची. असंख्यात असेल तर त्याला म्हणायचं असंख्यात भागवृत्ती. जे उत्तर आलं तेच आपण जोडणार. 1 उत्तर आलं तर 960 अधिक 1 काय झालं? 961. ही त्याच्या पुढची अवगाहनाचा भेद झाला. पुन्हा आता दुसऱ्या अवगाहनाचा भेद काढायचा असेल तर काय करावं लागेल? 2 अधिक जे अवगाहनाचे भेद येणार ते कसे येणार? एक प्रदेशांना अधिकच येणार. 960, 961, 962, 963 तर एक वाढत गेलो आपण. तर ते सगळे अवगाहनाचे भेद होणार. परंतु ते येण्यासाठी ते जे उत्तर आपण मिळवलं ते मिळवण्यासाठी आपल्याला भाग कशाचा द्यावा लागेल? असंख्याताचा. तर आता हे 1 उत्तर येण्यासाठी जगन्य अवगाहनेला जगन्य अवगाहनेलाच भाग. आता 2 उत्तर येण्यासाठी कशाने भागावं लागेल? जगन्य अवगाहनेला त्याच्या अर्ध्याने भागावं लागेल. 960 भागिले 2 ने भागावं लागेल. म्हणजे उत्तर काय येणार आता? 2 भागाकाराचा भागाकार गुणकार होतो म्हणून काय होणार? 2 इथं गुणिले येणार. उलटून गुणिले म्हणतो की आपण तसं. 960 जाणार आणि काय होणार शिल्लक? 2. आणि 2 आपण जगन्य अवगाहनामध्ये मिसळले तर पुढच्या अवगाहनाचा भेद येणार 962. जे 2 उत्तर येण्यासाठी जगन्य अवगाहनेला आपण कोणत्या संख्येने भागलं? असंख्यात संख्येने भागलं. 2 भागलं नाही. असंख्यातानं भागलं. तर ज्यांना आपण भागतो ती वृत्ती म्हणायची भागवृत्ती. तर जोपर्यंत आपण असंख्यातानं भागत जाऊ तेवढं उत्तर येत जाणार त्याला काय सगळ्याला नाव येणार? असंख्यात भागवृत्ती येणार. मग आता आपण एक असंख्याताची संख्या मानूया की 16. सगळ्यात छोट्या असंख्या मोठ्या संख्यातापासून आपण भागत चाललो. पहिला जगन्य अवगाहनेनं भागलं, मग जगन्य अवगाहनाच्या अर्ध्यानं भागलं, मग 3 उत्तर येण्यासाठी जगन्य अवगाहनाच्या 3ऱ्या भागानं भागणार, पुन्हा जगन्य अवगाहनाच्या 4थ्या भागानं भागणार, मग जगन्य अवगाहनाच्या 5व्या भागानं भागणार. मग ती संख्या असंख्यातच आहे ना. पहिला कशाने भागलं? जगन्य अवगाहनेला जगन्य अवगाहनेनेच भागलं. 1 उत्तर आलं. परत जगन्य अवगाहनेला जगन्य अवगाहना भागिले 2 ने भागलं.
उत्तर किती आलं 2. परत जगने अवघाना भागिले 3 ने भागलं. हा भागात घ्यायचा. मग हा किती आहे? असंख्यातच आहे ना. जगने अवघाना घनांकुलाचा असंख्यात अवभाग आहे. ती असंख्यात संख्या आहे. त्याचा अर्धा भाग तो पण असंख्यातच येणार. त्याचा तिसरा भाग तो पण असंख्यातच येणार. असं कुठपर्यंत करत जायचं? जगन्य परिता संख्या, सगळ्यात छोटी संख्या येईपर्यंत असं त्याला भागत जायचं. तोपर्यंत जे उत्तर येऊन आपण त्याच्यामध्ये जोडणार ते सगळ्याला काय म्हणायचे? असंख्यात भागवृद्धी. जगने अवघाना भागिले जगने अवघाण्याचा 4था भाग असा आपण भागत जाणार. तसं उदाहरण आपण आता 960चं घेतलं. 960 ला 960 ने भागल्यावर काय आलं? 1. 960 ला 480 ने भागलं त्याच्या अर्ध्याने. 960 चा अर्ध काय होणार? 480 होते. तर काय होणार? 2. 960 ला किंवा तसं 3 तसंच ठेवा चालते. 960 भागिले 3 ने भागलं काय येणार इथं? 3. तर अशा भागत सगळ्यात छोटी संख्यामुळे त्याला म्हणतात जगने परिता संख्या. तिथपर्यंतचे जे भाग दिले ती सगळी वृद्धी काय येणार? असंख्यात भागवृद्धी. आता आपण इथे जगने परिता संख्या ते काय म्हणली? 16 म्हणली. तर 960 ला आपण आता शेवटी 16 ने भागलं. किती उत्तर आले? तर 16 सख्ख 96 आणि 60 उत्तर आलं ना. मग 960 मध्ये काय केलं आपण? 16 ने उत्तर आलं विसरायचं असते. 960 मध्ये 60 विसरले. 1020. तरी अवघाने किती झाले? 1020 प्रदेशांची अवघानं झाली. मग हे असंख्यात भागवृद्धीचा शेवटचा भेद आला तिथं. आता पुढे आपण जी संख्याला भागवलं भाग हा छोटा होत चाललाय. उत्तर मोठे येण्यासाठी भागाकार छोटा होत चाललेला आहे. हा सगळ्या शेवटच्या असंख्याताची भागवृद्धी आली. तर 961 पासून ते 1020 भेद येईपर्यंत 962 963 964 असे कुठपर्यंत येणार? 1020 पर्यंत येणार. तर ह्या सगळ्यांना काय म्हणणार आपण? असंख्यात भागवृद्धी. हे अवघाना भेद आले ते कशाचे आले? असंख्यात भागवृद्धीने आलेले अवघान स्थान आहेत. लक्षात आलं? 16 एक आपण सगळ्यात छोटी संख्या मानली. आता आपण मोठ्या संख्येपासून त्याच्या अर्ध्याला, त्याच्या तिसऱ्या भागाला, त्याच्या चौथ्या भागाला असं भागत आलो. आता असंख्यात भागवृद्धी कुठपर्यंत म्हणणार? तर सगळ्यात छोट्या असंख्याताला भागून जे उत्तर येईल ते त्याच्या जगने अवघानामध्ये आपण मिसळलं की तो शेवटचा असंख्यात भागवृद्धीचा अवघाना भेद आला. आता त्याच्यानंतर आता आपण संख्यात येणार खाली. असंख्याताच्या खाली कोणती संख्या आहे? संख्यात आहे. उत्कृष्ट संख्यात येणार. मग त्याच्यापेक्षा छोटी संख्यात येणार खालच्या संख्या. मग संख्यात भागवृद्धी सुरू होईल. तर उत्कृष्ट संख्यात किती मांडलं आपण? समजा 15. कारण 16 जगने असंख्या म्हणजे त्याच्या पाठीवरची संख्या काय होणार? 15. तर 15 ही उत्कृष्ट संख्या आहे असं एक मानून चालू आपण समजण्यासाठी. तर त्यावेळेला त्याला आपण 960 भागिले 15 किती येणार? 15 सख्ख 90 सावरले 15 शोक 60 64 आले. मग 960 मध्ये 64 मिळवल्यानंतर किती येतात? 1024 येणार. मग आता इथं 1000 म्हणजे 60 आणि 64 यांच्या मधल्या ज्या वृद्धी झाल्या 61 62 63 ती कशाने भागल्यावर येणार? आता उत्कृष्ट संख्या शेवटची झाली आणि जगने असंख्या त्याच्या पहिली झाली संख्या. त्याच्यामध्ये संख्याच नाही येतात. मधली संख्या जी आहे ती अपूर्णांकामध्ये येणार. त्याला संख्या हे नाव देणार की असंख्या हे नाव देणार? तर त्याला नाव दिलं अवक्त.
त्याला संख्यात पण म्हणता येत नाही, धड असंख्यात, त्या दोन्हीच्या मधल्या संख्येला काय म्हणणार, तर असंख्यात पण म्हणता येत नाही, संख्यात पण म्हणता येत नाही. तर त्याला 61, 62 आणि 63 उत्तर येण्यासाठी ज्या संख्येला आपण भागू त्या संख्येनं भागून जे उत्तर आलं म्हणजे 61, 62, 63 आलं तर त्याला नाव काय देणार, अवक्तव्य भागवृद्धी. म्हणजे त्याला संख्यात पण म्हणता येत नाही आणि असंख्यात पण म्हणता येत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, अवक्तव्य. 61, 62, 63 जे भेद आले हे अवक्तव्य भागवृद्धीची म्हणायची. जे पहिले कोणती आली वृद्धी, असंख्यात भागवृद्धी. मग असंख्यात भागवृद्धी छोटी आहे का मोठी आहे, आता पुढे संख्यात भागवृद्धी आली तर छोटी कोणती आणि मोठी कोणती, असंख्यात भागवृद्धी छोटी की संख्यात भागवृद्धी छोटी, असंख्यात संख्या आपल्याला मोठी वाटते पण असंख्यात हा भागाकार आहे, मोठ्या भागाकाराने भागलं की उत्तर छोटे येते आणि मग छोट्या संख्येने भागलं की उत्तर मोठे येते. म्हणून असंख्यात भागवृद्धी सगळ्यात लहान आणि संख्यात भागवृद्धी त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी संख्यात गुणवृद्धी, त्याच्यापेक्षा मोठी असंख्यात गुणवृद्धी. या 4 वृद्धी आणि त्याच्यामध्ये अवक्तव्य भागवृद्धी आणि अवक्तव्य गुणवृद्धी अशा ह्या 6 वृद्धी येणार आहेत. आता आपण फक्त असंख्यात भागवृद्धी आणि संख्यात भागवृद्धीची सुरुवात केली आहे, त्याच्यापर्यंत गाथा वाचूया. एकदम सगळे लोट नको. हा तर ते कुणाचे असणार, अवघाना भेद सूक्ष्म निबोधवते प्राप्तकाचेच असणार, कारण सूक्ष्म वायू व्यापाराची जगन्य पुढे सुरू होणार आहे, तिथपर्यंत पोहोचेपर्यंत जे अवघाना भेद असणार ते सगळे सूक्ष्म निबोधवते प्राप्तकाचे मध्यम अवघाना भेद. आता पुढे मग येणार सूक्ष्म वायू व्यापाराच्या जगन्यापासून आपण पुढे जाऊ तर जे मधले येतील ते दोघांचे येणार, सूक्ष्म निबोध मध्य प्राप्तकाचे पण सूक्ष्म वायू व्यापाराचे. जिथून ते सुरू झाले तिथून मागचे पण आहे, त्याचा उत्कृष्ट सूक्ष्म निबोध मध्य प्राप्तकाचा उत्कृष्ट येईपर्यंत कुठे ते 18 नंबर अपराप्तचं उत्कृष्ट, ते सगळे मधले मध्यम अवघाना भेद सूक्ष्म निबोध मध्य प्राप्तकाचे होणार. नंतर सूक्ष्म वायू व्यापाराचे ते सगळे मध्य अवघाना भेद होणार. म्हणून तिथे सांगितलं ना कधी कधी पंचेंद्रियाची पण अवघानापेक्षा सूक्ष्म निबोध मध्य प्राप्तकाचे अवघाना असंख्यात गुणित आहे. पंचेंद्रिय से भी सूक्ष्म निबोध पर्याप्त की अवगाना या अपर्याप्त की अवगाना असंख्यात गुणे होती है। ये 16 नंबर है ना, यहाँ से भी 17 नंबर पर जाते हैं तो असंख्यात गुना हो जाते हैं। ये पंचेंद्रिय के अवगाना छोटे हो गए और सूक्ष्म निबोध की बड़ी हो गई। वो पर्याप्त की है लेकिन अपर्याप्त की भी अभी मध्यम में चल रही है ना, तो इससे उससे वो बड़ी हो जाती है अवगाना। हाँ 2020 और 2024 की कितनी मानी है? हाँ एक ये तो हाँ मैं मेरे बताने की गलती हो गई। 1021 1022 1023 म्हणजे 61 नव्हे ते चुकून केलं बरोबर आहे। हे सगळे पहिले अवघाना भेद झाले, पहिले दुसरे तिसरे। हां 1020 पासून 1024 च्या मध्ये येणार जे अवघाना भेद 1021 61 मध्ये स्लाइडचे 61 भेटलं होतं ना, त्यामुळे ते तसं चुकून हे झालं। 961 विसरणार आपण 960 मध्ये म्हणजे किती येणार 1021 येणार। 960 मध्ये 65 विसरणार तर किती येणार 1022 येणार आणि 1023 हे अवक्तव्याचे भेद होणार। बरोबर। आता आपण 102 नंबर गाथा वाचायचा। आवरवरी इति पदे से जुदे असंख्येच भागवड्ढिये आदि निरंतर मदो एक एक पदे सपरिवर्ती अवर म्हणजे जगन्य अर्थ होत आहे।
गणपतीमध्ये अवर उवरी जगन्य आव्हानेच्या वर उवरीचे वर एकी पदेचे जुदे एक प्रदेश जोडला असताना युक्त केला असताना असंख्यात भागवृत्तीचं पहिलं स्थान होतं आधी जे आपण जगन्य आव्हाना अधिक एक. वास्तविक गणितामध्ये कसं लिहायचं हे अर्थसंतुष्ट आहे ना. पहिला भेद जगन्य आव्हाना, दुसरा भेद जगन्य आव्हाना अधिक एक प्रदेश म्हणजे 960 अधिक 1 961. तसं इथं वास्तविक गणितामध्ये कसं लिहिणार जगन्य आव्हाना अधिक 1 वर लिहायचं हे दुसऱ्या आव्हानात. पुन्हा जगन्य आव्हान अधिक 2 हा तिसरा आव्हाना भेद झाला. पुन्हा जगन्य आव्हान अधिक 3 असं एक असंख्यात भागवृत्तीचे स्थान येणार. निरंतरम आदो अशा प्रकारे हे पहिलं स्थान हे असं एक प्रदेश वाढवत एक प्रदेश वृद्धीचे स्थान येतात म्हणजे असंख्यात भागवतीचे स्थान येतात. या असंख्यात भागवतीचं पहिलं स्थान आणि मग पुढे पुढे एक प्रदेश वाढवत जायचे. मग असे किती प्रदेश वाढतील ते सर्व वाढवत जायचे. संख्यात प्रदेश वाढणार अशा वाढवत 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 पुन्हा संख्यात अधिक 1 जगन्य मध्ये असंख्यात ते असंख्यात भागवृत्ती येणार तिथपर्यंत असंख्यात प्रदेश वाढतात. आता इथं आपल्या काढायचं आपण काढूया मग पुढे लक्षात येतं मला. पुढे 130 नंबरची घटक काढा. अवरोगावण माने जहन्न परिमित असंख्य राशी दे अवरस्वरी उड्डे जेतम संख्येच भागस तिसऱ्या भागाने असं भागत गेलं. मग एक प्रदेश अधिक 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 उत्तर येत गेला आणि कुठपर्यंत भागत जायचं सांगतात की शेवटच्या असंख्यात भागवृत्तीचे भागात कोणता येणार जग अवर ओगाहण माने जगन्य आव्हानाच्या प्रमाणामध्ये जगन्य परिमित असंख्यात राशी ते सगळ्यात छोटा असंख्यात संख्या झाला असंख्यात सुरू होते त्याला पहिलं जे असेल ती संख्या त्याला काय म्हणतात जगन्य परिता संख्या हे नाव आहे. आता तुम्हाला तर शिकलं आहे ते गणित परिता संख्यात युक्ता संख्यात आणि असंख्यात संख्यात म्हणजे असंख्याताचे 3 पेज आहेत. त्यातलं सगळ्यात छोटं जगन्य परिता संख्या ती संख्येने भागेपर्यंत भागत जायचं ती संख्या भागली पर्यंत आणि त्या राशीनं भागलं असताना जे उत्तर आलं कशाला भागलं जगन्य संख्याताला आता आपण इथं मांडलेलं 16 आहे 960 ला 16 ने भागलं तर उत्तर किती आलं 60 आलं. तर ती सगळ्यात शेवटची असंख्यात भागवृत्ती म्हणायची उत्कृष्ट असंख्यात भागवृत्ती हे विचारायची उत्कृष्ट हे मांडलेली आहे ती काल्पनिक आहे. वास्तविक गणितामध्ये जगन्याला तिथं पण वास्तविक गणितामध्ये 16 ही संदृष्टी मांडली जगन्य परिता संख्याताची संदृष्टी किती मांडली 16. तर हे जगन्याला 16 ने भागलं हे उत्तरच आलं 16 म्हणजे जगन्य परिता संख्याताला भागलं. आता हे कशामध्ये मिसळायचं आता हे 60 आल्यानंतर कशामध्ये मिसळलं आपण 960 मध्ये. तर 960 अधिक 60 बरोबर 1020 हे केलं आपण 1020 आलं. मग ही काय झाली सगळ्यात उत्कृष्ट असंख्यात भागवृत्ती ही कल्पलेली आहे. तशी वास्तविक गणितामध्ये जगन्य आव्हाना अधिक
ही वृद्धी असंख्यात भाग वृद्धी म्हणजे जसं इथं 60 आलं तसं हे उत्तर आलं म्हणायचं. इथं ते काय करायचं नाही आकडेमोड, हे उत्तरच आहे त्याचं ते जोडायचं त्याच्यामध्ये. मग जोडल्यानंतर काय होणार तिथं आता काल सांगितलं होतं ज्या संख्येनं भाग दिला तीच संख्या त्याच्यामध्ये मिसळायची असेल तर काय करायचं, एक अधिक करून त्याच्यामध्ये गुणा करायचं. असं सांगितलं होतं ना का आपण 10 भागलं तर 11 गुणायचं. तसं ह्या जगाने प्रत्येक संख्येला भागले तर एक अधिक जगाने प्रत्येक संख्येला गुणायचं म्हणजे ते उत्तरच आलं आपल्याला. तर काय होणार माहित जगाने अवघाना भागिले 16 आणि गुणिले 16 अधिक 1. आता 17 म्हणायचं नाही, ती 16 संतुष्टी असते, तिथे आपले मोड करायची नाही, ती संतुष्टी आहे ती तशीच ठेवायची. तिथे त्यांनी काय केलं नाही तसं पण त्याच्यावर उसके ऊपर रख दिया उन्होंने खाली. त्यांनी असं काय केलं जगने अवगाना के ऊपर जगने अवगाना रख दिया ऐसे किया. एक अधिक वगैरे केलं नाही तसंच केलं. हाँ त्यांनी असं उन्होंने ऐसा किया खाली ये जगन्य है और ये अधिक करना है तो उसके ऊपर त्याच्या डोक्यावर ठेवलं. जी संख्या मिसळायची असते ना ते डोक्यावर ठेवली की अधिक होते, वर डोक्यावर ठेवली. जगन्य अवगानामध्ये ही आपली मिसळायची आहे म्हणून वर जगन्य भागिले 16. हे लिहिण्याची पद्धत आहे ते ह्याच्यामध्ये अर्थसंपुष्टीमध्ये. हे वर डोक्यावर ठेवले म्हणजे ह्या जगन्य अवगानामध्ये जगन्य अवगाना भागिले जगन्य परता संख्या ही संख्या आपण अधिक केली आहे. ठीक आहे. आता पुढे काय बघायचं आपल्याला जगन्य अवगानामध्ये जगन्य परता संख्यानं भागून जी राशी आली त्याला जगन्य अवगानामध्ये आपण जोडल्यानंतर ठिकाणी उत्कृष्ट असंख्यात भागवृत्तीचं स्थान आलं. एक प्रदेश जोडला तर जगन्य स्थान आलं असंख्यात भागवृत्तीचं. आणि आता इथं आपल्या अंकसंपुष्टीप्रमाणे 60 प्रदेश जोडले आपण तर काय ते उत्कृष्ट असंख्यात भागवृत्तीचं स्थान आलं. मग आता असंख्यात भागवृत्तीची एकूण स्थानं किती झाली, असंख्यात भागवृत्तीची एकूण स्थानं किती झाली नंतर ते प्रमाण काढायचं. तर आपण अधकरणाचं गणित शिकताना आपण स्थान किंवा पद काढायचं हे केलं सूत्र. काय सूत्र केलं तर आदि अंते सुट्टे अंत में से आदि वजा करायचं आणि वृद्धीनं भागायचं आणि त्यामध्ये एक मिसळायचा. सोपं आहे सूत्र पण सोपं आहे ना. अंत वजा आदि, अंत म्हणजे शेवटची संख्या, आदि म्हणजे पहिली संख्या ती आपण मायनस केली आणि वृद्धी म्हणजे कितीने वाढ झालेली आहे. आता इथे एक एकच वाढवत गेलो आपण 961 962 963 एक एकच वाढवत गेलो पण वृद्धीचं प्रमाण किती म्हणायचं 1. कधी कधी 2 4 आता कसं आपण आता प्रकरणामध्ये बघितलं की 4 वृद्धीचं प्रमाण होतं 162 166 वगैरे. तर त्याला ते वृद्धीचं प्रमाण जे असेल ते लिहायचं आणि त्यामध्ये एक मिसळायचा कारण का ते आपण आधी वजा केलेलं असते ना म्हणजे पहिली संख्या वजा केली मग ती आली नाही त्याच्यामध्ये म्हणून ती एक मिसळायचं शेवटी. ओके ते तिथं अंत काय आलंय 1020 आणि पहिले सुरुवात केले 961. हा ते धरून घेतलं तर 960 हे येणार.
961 केली की 960 960 आणि वृद्धीचं प्रमाण किती आहे? एकच आहे, अधिक 1. तर किती आलं? 1020 भागिले 960 किती येणार? 60 अधिक 1 तर किती येणार? 61. म्हणजे 960 पासून ते 1020 पर्यंत किती स्थानं झाली? 61 स्थानं झाली. तसं वास्तविक गणितामध्ये सुद्धा अर्थसंतुष्टाचं काढलेलं आहे. हे पहिलं स्थान जगन्य. असं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक आपण करत गेलो. कुठपर्यंत गेलं? हे जगन्य परता संख्यातामध्ये जगन्य संख्यातामध्ये भागून त्याच्यामध्येच मिसळलं. हे शेवटचं स्थान आलं, हे अंतिम स्थान. आणि हे एक एक वाढत तर हे मधली स्थान सगळी. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची, इथं पासून ते इथपर्यंतची याचीच बेरीज करायची तिथं. तर ती अर्थसंतुष्टीने गणित येणार. तुम्ही फक्त अर्थसंतुष्टी समजून घेतलं तरी चालतंय. सोपं आहे तसं. अर्थसंतुष्टी अवघड नाहीये, परंतु तुम्हाला थोडंसं सवय नसल्यामुळे अवघड वाटतं. आता इथे किती आलं? आपल्या असंख्यात भागवृत्तीचे एकूण स्थानं काढायसाठी हे सूत्र लक्षात ठेवायचं. हे आता परत येणार. असंख्यात भागवृत्तीची किती स्थानं झाली, असंख्यात भागवृत्तीची किती, अवक्तव्य भागवृत्तीची किती, हे प्रत्येक सूत्रामध्ये हे सूत्र येणार प्रत्येक श्लोकामध्ये. असंख्यात भागवृत्तीची स्थानं असंख्यातच येणार. असंख्यात भागवृत्तीची स्थानं एकूण किती येणार? असंख्यात येणार. कारण आता आपण ह्याच्यात केले किती समजते. आता ह्या सूत्रामध्ये आपण ही संख्या ठेवणार. जगन्य शेवटची संख्या पहिला ठेवायची ना, ही शेवटची संख्या. ह्याच्यामध्ये आधी म्हणजे जगन्य वजा करायचं, वृद्धीला भागायचं आणि ह्याच्यामध्ये 1 मिसळायचं. दिसते का? नाही दिसत. हे जगन्य ही शेवटची संख्या आहे ना, उत्कृष्ट अंतसंख्या, ते ठेवली पहिल्यांदा जगन्य. आणि त्याच्या डोक्यावर जगन्य अधिक 16 म्हणजे त्याच्या कंसामध्ये असं अधिक जगन्य भागिले 16 केलं तरी चालतंय. ते आपल्याला गणित करण्यासाठी जगन्य अधिक जगन्य भागिले 16 आणि याच्यातून हे वजा करायचे संख्या. ऐसा चलता है ना. तो इसको ये प्लस और ये माइनस दोनों उठ जाएगा. हे जगन्य आणि हे जगन्य काय होणार? जे समान आहे ना संख्या ते निघूनच जाणार आणि शिल्लक काय राहणार? जगन्य भागिले 16. वर लिहिते मी तुम्हाला, बघायला अवघड होते. ही शेवटची संख्या आहे, ह्याच्यामध्ये ही संख्या वजा करायची. मग हे जगन्य जगन्य निघून जाणार, समान आहे. मग शिल्लक काय राहणार? जगन्य भागिले 16. आणि ह्याला वृद्धीने भागायचं तर वृद्धी 1चीच आहे, वृद्धी 1चीच आहे आणि ह्याच्यामध्ये 1 मिसळायचं आहे तर 1 मिसळणार. हे 1 अधिक केलं म्हणजे जगन्य अवघाना भागिले जगन्य परता संख्या अधिक 1 एवढी स्थानं होणार असंख्यात भागवृत्तीची. त्याच्यामध्ये अधिक 1 एवढी स्थानं होणार. हा, तर आपण 1 अधिक येण्यासाठी जगन्य अवघाने पासून भागत गेलो. जगन्य अवघाना से भागते थे और जगन्य अवघाना उसका 2 3 ऐसे भाग देते थे ना. तो जगन्य परता संख्या को जगन्य अवघाना को जगन्य परता संख्या से भाग देने पर जो संख्या आएगी उसमें 1 अधिक करो उतने स्थान हो जाएंगे. जगन्य अवघाना से लेकर के वहां तिथपर्यंत तेवढे अवघाना स्थान होणार. जे 61 आले आपल्या अंकसंतुष्टीने किती आले? 61 आले. आणि अर्थसंतुष्टीने किती येणार? जगन्य अवघाना भागिले जगन्य परता संख्या अधिक 1 एवढे स्थान येणार. हे 1 न भागले काय न भागले काय सारखंच आहे. तर अजून पूर्ण स्थान झाले नाही. असंख्यात भागवृत्तीची स्थानं किती येतात हे सांगितलं. आता पुढं
जगण्य अवघाण्यापेक्षा पुढचं जे स्थान येणार ते कोणतं येणार? अवक्तव्य भागवृद्धीचं येणार. कारण का संख्या भाग वृद्धीनं भागल्यानंतर जे उत्तर येणार त्याच्यामध्ये पण अवघाणा भेद आहेत ना. आता मग अशी उत्तर सांगितलं होतं, जसं उदाहरणार्थ की जगण्य अवघाणा जे आहे 907 त्याला आपण 15 ने भागलं, जगण्य उत्कृष्ट संकेताने भागलं तर उत्तर जे आलं त्याच्यामध्ये पण गॅप आहे, अंतर आहे. तर ते काढण्यासाठी कुठल्या भागाने भागावं लागेल? तर त्या दोन्ही संख्यांच्या मधल्या भागाने भागावं लागेल, अपूर्णांकाने भागावं लागेल. तर त्याचं नाव काय दिलेलं आहे? अवक्तव्य भागवृद्धी. ती सांगतात असंख्यात भागवृद्धीची स्थानं काढली. आता पुढे कशाची स्थानं काढतात? अवक्तव्य भागवृद्धी. आता 1020 पर्यंत आलं. आता 1021 स्थान येणार. ते कसं येणार? ते 16 ने भागून पण येणार नाही आणि 15 ने भागून पण येणार नाही. मग तर मधल्या संख्येने भागावं लागेल, अपूर्णांक संख्येनं. तर ते सांगतात पुढे 104 नंबर करता आहे. तस्वरी पदेसी जुदे अवक्तव्य भाग पारंभो वरसंख भवहितवरे ऋणे अवर उवरे जुदे आता असंख्यात भागवृद्धीचं जे शेवटचं स्थान आलं, कशाला आलं? ते जगण्याकरता संख्याकांना भागून आलं. त्याच्यावर पुन्हा एक प्रदेश जोडला असताना त्याला काय म्हणतात? अवक्तव्य भागवृद्धीचा प्रारंभ. ते 1020 आलं होतं, त्याच्यामध्ये एक जोडला आपण, काय आलं? 1021. जे 61 अधिक केले, 960 मध्ये किती अधिक केले? 61. तर त्याला कोणती वृद्धी म्हणतात? अवक्तव्य भागवृद्धी. ते अवघाण्याचं स्थान आहे. त्याच्यानंतर वरसंख भाव हितवरे, जगण्य अवघाण्यामध्ये उत्कृष्ट संख्याताना भागल्यावर जे प्रमाण येतं त्याच्यामध्ये एक कमी करायचं. तर तिथपर्यंत जी स्थानं आहेत ती जगण्य अवघाण्याच्या वर जोडल्यानंतर काय तर अवक्तव्य भागवृद्धीचं शेवटचं स्थान येतं. म्हणजे जगण्य अवघाण्यामध्ये आपण कशाने भागलं? आता काय सांगितलं? त्याच्यावर एक एक जोडलं आपण. ही वृद्धी आली असंख्यात भागवृद्धीची शेवटची वृद्धी आली. आणि आपण जगण्य अवघाण्यामध्ये मिसळल्यानंतर हे असंख्यात भागवृद्धीचं शेवटचं स्थान आलं होतं. त्याच्यामध्ये पुन्हा आता आपण काय करणार? एक जोडणार. तर हा भेद कशाचा आला? अवक्तव्य भागवृद्धीचा. उदाहरणार्थ आपलं 960 मध्ये आपण 60 जोडले तर किती आलं होतं? 1020. आता एक मिसळणार याच्यामध्ये काय येणार? 1021. त्याला काय म्हटलं? अवक्तव्य भागवृद्धीचं पहिलं स्थान, भागवृद्धीचं प्रथम स्थान आहे. आता याचं शेवटचं स्थान कोणतं येणार? शेवटचं स्थान कोणतं? असंख्यात भागवृद्धीमध्ये एक जोडला आपण की अवक्तव्य भागवृद्धी आहे. आणि अवक्तव्य भागवृद्धीचं शेवटचं स्थान कसं येणार? तर ह्याला जगण्य अवघाण्याला उत्कृष्ट संख्याकाने भागायचं. उत्कृष्ट संख्यात किती मांडला आपण? 15. किती येणार? 64. याच्यातून एक कमी करायचं. उत्कृष्ट संख्याकांना भागून जे उत्तर येईल त्याच्यामध्ये एक कमी केलं आणि त्याला जगण्य अवघाण्यावर जोडला. पण त्याला किती आलं? 63.
ते जगणे अवघाण्यामध्ये आपण मिसळलं 960 अधिक 63 1023. तर हे अवक्तव्य भाग वृद्धीचं शेवटचं स्थान. आता पुढे येणार पंचगण्य अवघाण्याला उत्कृष्ट संख्याकांना भागला त्याला काय येणार 64 येणार. तर इथून संख्या भागवृद्धी सुरू झाली. 961 पासून 1020 पर्यंतची स्थानं असंख्यात भागवृद्धीची झाली. मग 960 ला 15 ने भागल्यानंतर 64 आला ते मिसळल्यानंतर 1024 त्याला काय म्हणणार आपण संख्यात भागवृद्धी. आणि त्याच्या मध्ये जी स्थानं आली त्याला काय म्हणणार अवक्तव्य भागवृद्धी. 1021 1022 1023 ही 3 स्थानं कशाची झाली अवक्तव्य भागवृद्धीची झाली. आणि 1024 आले हे मिसळल्यानंतर 960 मध्ये आपण 64 मिसळले तर किती आलं 1024. तिथून संख्या भागवृद्धीचा प्रारंभ होणार. कारण संख्येने भागवून उत्तर आलं तर त्या वृद्धीला काय म्हणणार आपण संख्यात भागवृद्धी. आणि त्या शेवटच्या असंख्याकांना भागून उत्तर आलं पहिल्या जगण्या असंख्याकांना ते त्याला काय म्हटले आपण शेवटची असंख्या भागवृद्धी. आता संख्या आपण छोटी पुढे त्याच्या पुढे संख्या भागवृद्धीची स्थाने जाणार. वेळ पण झाला तर आपल्याला एवढं हे काढूया आणि बस करूया. अवक्तव्य भागवृद्धीची एकूण स्थानं किती झाली त्या सूत्राने प्रत्येक ठिकाणी काढायचं. आता इथं तर आपल्याला सोपं आहे 3 झाली ते काय अवघड नाही म्हणजे. परंतु वास्तविक गणितामध्ये ती स्थानं किती आहे ती सुद्धा भरपूर स्थानं असंख्य स्थान त्याच्यामध्ये पण दोन्हीच्या मध्ये. तर त्या सूत्राप्रमाणेच हे इथून काढणार आपण. अवक्तव्य भागवृद्धीचं पहिलं स्थान काय ना प्रथम स्थान जगन्य अवघाना अधिक जगन्य अवघाना भागिले जगन्य परिता संख्यात अधिक एक इथं लिहिणार. आणि शेवटचं स्थान कोणतं येणार अंतिम स्थान जगन्य अवघाना भागिले उत्कृष्ट संख्या आणि एक कमी. आपण केलं होतं ना 960 ला 15 ने भागलं उत्तर किती आलं 64. त्याच्यामधून एक कमी केलं ते संतुष्टीचं ठेवलेले आहे जगन्य आणि तो 63 त्याच्यामध्ये मिसळले 1023 आले. मग ते जगन्य अवघाण्यामध्ये जगन्य अवघाना भागिले उत्कृष्ट संख्या आणि त्याच्यामध्ये एक कमी हे एक कमीचं चिन्ह आहे बरोबर. आणि त्या जगन्य अवघाण्यामध्ये मिसळलं आपण तर ते काय झाले उत्कृष्ट स्थान झाले. हे लक्षात राहिलं तर ठेवा ना. तर हे उदाहरण लक्षात ठेवा अर्थसंदृष्टीचं. हे अल्पबुद्धींच्यासाठी बालबुद्धींच्यासाठी अर्थसंदृष्टी आहे. आणि हे अर्थसंदृष्टी म्हणजे वास्तविक गणित आहे. ते काय म्हटलं 15 हे उत्कृष्ट संख्यात आहे ना. उत्कृष्ट संख्याकाचं चिन्ह 15 आहे आणि जगन्य परिता संख्याकाचं चिन्ह 16 आहे. म्हणून ते 16 ने भागून ते जगन्य अवघाण्यामध्ये जोडल्यानंतर ते हे अवक्तव्य भागवृद्धीचं पहिलं स्थान आहे. आणि संख्या भाग उत्कृष्ट संख्याकांना भागून जे उत्तर आलं त्याच्यामध्ये एक कमी केलं आपण 64 मध्ये एक कमी केलं 63 आलं आणि ते 63 960 मध्ये जोडले तर 1023 आले. तर ते शेवटचं स्थान झालं. हे 1021 पहिलं स्थान आणि 1023 शेवटचं स्थान. मग 1021 पहिलं स्थान म्हणजेच काय आहे 960 भागिले 60 आहे आणि ते 960 मध्ये मिसळले आपण आणि एक जोडला आपण त्याच्यामध्ये 1021 आले. आणि इथं 960 मध्ये 15 ने भागलं
आणि जे उत्तर आलं त्याच्यामधून एक कमी केलं आपण आणि ते 960 मध्ये जोडले 63 जोडले तर काय आलं तिथं 1023 आहे. हे अवक्तव्य भागवृद्धीचं शेवटचं असतात. मग त्या सूत्राने जाता त्यांची बेरीज करायची. कोणती आधी अंत्य सूत्रे अंतामधून आधी वजा करायची वृद्धीने भागायचं आणि एक मिसळायचं त्याच्यामध्ये तर अवक्तव्य भागवृद्धीची 19 स्थाने येतात. उद्या बघू आपण बेरीज. एकदा काढल्यानंतर कसं सोपं जाईल पुढं संख्या भागवृद्धीची स्थान संख्या गुणवृद्धीची स्थान काढायची. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीव झाले ज्ञान दर्शन संपन्न आहे. आम्ही नियत असंख्यात प्रदेशी आहे. माझ्या मते हानी नाही वृत्ती नाही. मी अखंड प्रदेशवान आहे. माझे संपूर्ण प्रदेश चैतन्यमय आहेत. शरीरामध्ये असलो तरी माझी स्वतःची आव्हाना स्वतःमध्ये आहे. आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला जाणं स्वक्षेत्राला जाणं हे शरीर आपले स्वक्षेत्र नव्हे. यामध्ये असणारे जे आत्मप्रदेश आहेत हे आपले स्वक्षेत्र आहे आणि आपण आत्मप्रदेशातच नियत वस्ती करतो. बाहेर कधीही राहत नाहीच. आपल्या घरामध्येच आपण राहतो. कोणत्याही शरीरात गेलो तरी आपले प्रदेश आहेतच. बरोबर ते आपल्या असंख्यात प्रदेशात मग एक जीवाला जाणं अनंत गुणात्मक अशा आपल्या एक स्वरूपाला जाणं शुद्ध चैतन्य स्वरूप अमूर्तिक चैतन्य मूर्ती स्वरूप सच्चिदानंद स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् नमो हरिहराय नमो सीताय नमो हरिहराय नमो वज्राय नमो केशवाय नमो हरिहराय नमो सीताय नमो हरिहराय नमो वज्राय रोज सूचना द्यायची राहून जाते. परीक्षा आपली म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. फक्त तुम्हाला पर्याय निवडायचे आहे त्याच्यावर टिक करायचे. तुम्हाला मोबाईलमध्ये सगळ्या पेपर दिला जाणार आहे त्याच्यामध्ये फक्त टिक करायचे आणि परीक्षा 15% होईल. आज आहे तारीख 12. उद्याचं पुन्हा पोस्टपोन केले ना 2 दिवस. तर 15% दुपारी परीक्षा होईल. म्हणजे उद्या चतुर्दशी असले तरी तास असणार आहे. त्यामुळे सुट्टी नाही आहे तुम्हाला. उद्या परवा दिवशी दोन्ही दिवस तास होणार. आपल्या समासाचं प्रकरण उद्या परवा 2 दिवस पूर्ण जाईल. त्याच्यानंतर मग पहिल्यांदाची परीक्षा होईल आणि जीव समासाची पुन्हा पुढच्या 15 दिवसासाठी होईल. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि एकदम सोपी. कोणी नापास होणार नाही. एकदम सोपं असणार आहे. फक्त तुम्हाला पर्याय निवडायचे. काय नाही आलं तर कुठलं तर बटन दाबायचं.